नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच जी जून महिन्यात आयोजित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या सर्व डी.एड. बी.एड. धारक भावी शिक्षकांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. आता मित्रांनो बघा, ती माहिती कोणती आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 ह्या दोन्हीमध्ये कॉमन असलेला आणि महत्त्वपूर्ण विषय म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेता येऊ शकतात. त्यासाठीच आपल्याला स्मार्ट स्टडी आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करणे हे अत्यंत गरजेचं आहे. आता यामध्ये प्रश्न कुठून विचारले जातात तर बऱ्यापैकी आपल्याला डी.एडच्या सिलॅबसमधून किंवा बी.एडच्या सिलॅबसमधून आणि त्यावर उपयोजनात्मक आपल्या अध्यापन प्रक्रियेवर प्रश्न विचारले जातात. तर बघा मित्रांनो, जे डी.एडला बालमानसशास्त्राचं फडके प्रकाशनचं पुस्तक होतं, या पुस्तकाचा संपूर्ण डिटेलमध्ये आम्ही अभ्यास करून त्यामधील महत्त्वपूर्ण बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी पण या संपूर्ण बाबी तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून ऐकून घ्या आणि तुमच्याजवळ नोट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला याचा अत्यंत फायदा होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही या चॅनलवर देत राहू. तर बघा, या ठिकाणी आपण आज मानसशास्त्रातील पहिला घटक या ठिकाणी डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत, मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती यामधील मित्रांनो सर्वात आधी मानसशास्त्राच्या व्याख्या, त्यावरील सिद्धांत किंवा कोणी काय सांगितलं त्यामधील वस्तुनिष्ठ माहिती आपण यामध्ये बघूया. तर बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे, मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय. मानसशास्त्राची सरळ, साधी आणि सोपी व्याख्या ही पहिली व्याख्या आहे. काय तर मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय. त्यानंतर दुसरा दिलेला आहे मित्रांनो मुद्दा या ठिकाणी बघा, मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात एरिस्टॉटलच्या काळापासून, या ठिकाणी कंसात दिलेला आहे ग्रीक, ठीक आहे ना, ग्रीक एरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झालेली आहे. बघा, आता एरिस्टॉटल कोण होता तर ग्रीक तत्ववेत्ता किंवा आपण या ठिकाणी ग्रीक मानसशास्त्रज्ञ असंही म्हणू शकतो. आणि त्याचा काळ कोणता होता तर इसवी सन पूर्व 384 ते 322 इसवी सन पूर्व या कालखंडामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा, तिसरा मुद्दा दिलेला आहे बघा या ठिकाणी, एरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक होय. आता मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना याचं उत्तर किंवा हा मुद्दा माहीत असावा. मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणलं जाते तर एरिस्टॉटल, आणि एरिस्टॉटलने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. मानसशास्त्रावर आधारित कोणता ग्रंथ लिहिला आहे तर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता बघा, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या एरिस्टॉटलने केली. तर बघा, एरिस्टॉटलने बघा या ठिकाणी पहिला मुद्दा जो होता, पहिल्यामध्ये काय सांगितलं होतं की मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, ही सरळ, साधी आणि ढोबळ मानाने केलेली व्याख्या होती. पण आता तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकते की एरिस्टॉटलने कोणती व्याख्या केली आहे. तर बघा, एरिस्टॉटल काय म्हणतो, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. बघा, एरिस्टॉटलचं मत काय आहे, आत्म्याचे, आणि वर दिलेलं होतं की मनाचे. मग एरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे तर एरिस्टॉटलने केली आहे. त्यानंतर बघा, ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोने मानसशास्त्रावर आधारित रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. आता बघा, एरिस्टॉटलने मानसशास्त्रावर आधारित काय लिहिलं होतं तर डी ॲनिमा, आणि प्लेटोने काय लिहिलं आहे तर रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लेटोने लिहिलेला आहे. आता मानसशास्त्राचं जे नाव आहे ते आहे सायकॉलॉजी, ठीक आहे. आता सायकॉलॉजी हे मानसशास्त्राचं नाव आहे, परंतु सायकॉलॉजी हा कोणत्या भाषेतील शब्द आहे तर सायकॉलॉजी हा ग्रीक भाषेतील शब्द आहे, आणि स्पाईक आणि लोगस या दोन शब्दापासून हा बनलेला एक शब्द आहे सायकॉलॉजी, ठीक आहे. आणि सायकॉलॉजी कोणत्या भाषेतील आहे तर ग्रीक भाषेतील. आता बघा, या ठिकाणी ग्रीक भाषेतील म्हणत आहे ना, म्हणजे एरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता किंवा ग्रीक शास्त्रज्ञ आहे, मानसशास्त्रज्ञ आहे, बरोबर ना. आणि एरिस्टॉटलनेच मानसशास्त्राची सुरुवात केली किंवा तो जनक आहे, म्हणजे साहजिकच आहे सायकॉलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतीलच असायला
पाहिजे. त्यानंतर बघा, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असे कोणी म्हटलं आहे. बघा आता इकडे प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवा. स्वतः हा व्हिडिओ पाहता पाहता एक पेन आणि एक वही घ्या आणि सोबतच तुम्ही लिहून ठेवा आपल्याजवळ. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं कोणी म्हटलं तर मित्रांनो मॅकडुगलने म्हटलेलं आहे. मॅकडुगल काय म्हणतो की मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, आणि ॲरिस्टॉटल काय म्हणतो तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. बरोबर ना. म्हणजे या दोघांच्या व्याख्येमध्ये काय आहे तर फरक आहे. एक म्हणतो मनाचे, दुसरा म्हणतो आत्म्याचे. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा बघूया या ठिकाणी. बघा नंतर काय सांगितलं आहे, मानसशास्त्र मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र. पहा, मॅकडुगलने स्वतःच्या व्याख्येमध्ये पुन्हा बदल केला. आधी मॅकडुगल काय म्हणत होता तर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, पण त्यानंतर पुन्हा मॅकडुगलने बदल केलेला आहे आपल्या व्याख्येमध्ये. त्याने पुन्हा रिसर्च केलं आणि त्यामध्ये पुन्हा त्याने नवीन शब्दांची जोड टाकलेली आहे. बघा, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र होय असं कोणाचं म्हणणं आहे तर मॅकडुगलचंच म्हणणं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मॅकडुगलने आधी म्हटलं होतं की मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, आणि पुन्हा रिसर्च केल्यानंतर त्याने सांगितलं की मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र होय. त्यानंतर बघा 1879 मध्ये, बघा 1879 या ठिकाणी दिलेलं आहे. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लाइपझिग विद्यापीठात विलियम उंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढली. तुम्हाला विचारू शकते मित्रांनो की जर्मनीतील लाइपझिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी काढली तर विलियम उंट. नाहीतर काय होईल उत्तर, आपण मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल आहे म्हणून आपण सरसकट ॲरिस्टॉटल लिहू, त्यावेळी आपलं उत्तर चुकणार आहे. म्हणजे ॲरिस्टॉटल जरी जनक असला तरी मानसशास्त्राची जी पहिली प्रयोगशाळा आहे ती कोणी काढली तर विलियम उंट यांनी काढली, आणि जर्मनीतील लाइपझिग विद्यापीठामध्ये. कधी काढलेली आहे तर 1889 मध्ये 1879 मध्ये काढलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. बघा, प्रत्येक जो मानसशास्त्रज्ञ आहे तो आपापल्या पद्धतीने मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. मग मानसशास्त्राच्या बऱ्याच व्याख्या झालेल्या आहेत या ठिकाणी. वॉटसन आणि मन काय म्हणतात तर वॉटसन आणि मन म्हणतात की मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं कोणाचं म्हणणं आहे, वॉटसन आणि मन. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. बघा, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हणणं या ठिकाणी मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स या 3 शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी रिसर्च केलं, आणि त्या मानसशास्त्राच्या व्याख्येचं स्वरूप काय केलं आहे त्यांनी, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रत्येक शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांना जे त्या ठिकाणी योग्य वाटलं त्या पद्धतीने त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. मग तुम्हाला एका बाजूला मानसशास्त्राच्या व्याख्या आणि दुसऱ्या बाजूला शास्त्रज्ञांचा गट राहू शकतो आणि त्यांचा योग्य जोड्या जुळवा असाही क्रम राहू शकतो, किंवा अमुक ही व्याख्या कोणाची आहे यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मानसशास्त्रासंबंधी पुढील मुद्दा आहे या ठिकाणी शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. तर बघा, शरीरशास्त्रीय मानसशास्त्र म्हणजे काय. आता मानसशास्त्राच्या विविध शाखांबद्दल आपण या ठिकाणी शिकूया. तर पहिला मुद्दा आहे शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. आता शरीरशास्त्रीय मानसशास्त्र म्हणजे काय तर बघा, ज्ञानेंद्रियांची विशिष्ट रचना. मग आता ज्ञानेंद्रियांची म्हणजे आपण ज्या इंद्रियामार्फत ज्ञानग्रहण करतो अशा सर्व ज्ञानेंद्रियांची विशिष्ट रचना, मज्जारज्जूची रचना व कार्य, त्यानंतर मेंदूचे विविध विभाग व त्याची केंद्रे यांच्या भावना, संवेदना व स्मृती, तसेच विविध ग्रंथीतून पाझरणारे स्त्राव व शारीरिक बौद्धिक विकास इत्यादी कशामध्ये येतात तर शरीरशास्त्रीय मानसशास्त्रात. आता शरीरासंबंधीचे जे काही घटक आहेत मित्रांनो ते काय कशामध्ये येणार तर शरीरशास्त्रीय मानसशास्त्रात. आता शरीरशास्त्रीय मानसशास्त्र काय सांगते तर बघा, ज्ञानेंद्रिय हा कोणाचा भाग आहे तर आपल्या बॉडीचा, आपल्या शरीराचा भाग आहे. त्यानंतर मज्जारज्जूसुद्धा आपल्या शरीराचा भाग आहे. मेंदू आणि त्याचे विभाग आणि त्याचे कार्य, बरोबर ना. त्यानंतर भावना,
भावना ही आपल्या मनामध्ये निर्माण होते, अंतरात्म्यातून निर्माण होते. त्यानंतर संवेदना, आपल्याला जी एखादी संवेदना होते, जागृती होते. त्यानंतर स्मृती म्हणजे आठवण, आपण एकदम साध्या शब्दात बोलू ना. मग स्मृती म्हणजे आठवण. तर ह्या सगळ्या ज्या काही घटक, ह्या प्रक्रिया आहेत, ह्या आपल्या शरीरशास्त्रीय मानसशास्त्राशी निगडीत आहेत. त्यानंतर बघा, दुसरा मुद्दा आहे तुलनात्मक मानसशास्त्र. आता मानसशास्त्राची दुसरी शाखा आहे तुलनात्मक मानसशास्त्र. आता तुलनात्मक मानसशास्त्र म्हणजे काय होते, तर वेगवेगळ्या स्तरावरील सजीवांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास होय. बघा काय म्हणते, वेगवेगळ्या स्तरावरील सजीव. आता समजा सजीव कोणतेही घेतलं आहे, पण प्रत्येक सजीवांचा स्तर हा सारखाच असणार का? नाही. मग कोणाचा कमी, कोणाचा अधिक, कोणाचा मध्यम, म्हणजे कमी अधिक उंचीचे त्यांचे स्तर असू शकतात. मग प्रत्येक सजीवांच्या स्तरानुसार मग आपल्याला त्यांचा वेगवेगळा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून या ठिकाणी तुलना केलेली आहे, तुलना. आणि यालाच काय सांगितलं आहे, तर तुलनात्मक मानसशास्त्र, वेगवेगळ्या स्तरावरील सजीवांच्या वर्तनाचा अभ्यास. आता मित्रांनो, आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सजीवाऐवजी आपण फक्त एकच काम करू, एक प्रौढ घेऊ आणि एक बालक घेऊ. आता प्रौढ व्यक्ती आणि बालकाच्या ज्या काही क्रियाकलाप असतील, ज्या काही हालचाली असतील, त्या सारख्या असतील का? आपण त्या दोघांची तुलना एक समान करू शकतो का? नाही. म्हणून त्यांचा स्तर वेगळा, बालकांचा स्तर वेगळा आणि प्रौढांचा स्तर वेगळा आपल्याला या ठिकाणी गणावं लागणार आहे. आता बघा, या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे या तुलनात्मक मानसशास्त्राबद्दल. मानव आणि मानवेतर प्राणी. बघा, मी आत्ताच तुम्हाला याच्या आधीच म्हटलं की बालक आणि प्रौढ. मग मानव आणि मानवेतर प्राणी, इतर आपण कुत्रा, मांजर, कबूतर वगैरे वगैरे, बरोबर ना, आपण जे मानसशास्त्रामध्ये पाहतोच त्यांच्यावर जे आपण प्रयोग केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी मुद्द्यामध्ये बालक आणि प्रौढ असंही दिलं आहे. आताच मी तुम्हाला याचं उदाहरण सांगितलं होतं, बरोबर ना. त्यानंतर सामान्य वर्तन आणि विकृत वर्तन, म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्ती बघा, आणि एखादा समजा क्रूर म्हणा, विकृत म्हणा, एखादा दरोडेखोर वृत्तीचा, गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती बघा, यांच्यामध्ये काय असतो, तर तफावत असतो, यांच्यामध्ये वेगवेगळा स्तर असतो. म्हणून याचा तुलनात्मक अभ्यास केलेला जातो. ओके, यालाच काय म्हटलेलं आहे, तुलनात्मक मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, सोबतच तुम्ही आपल्याजवळ नोट करून ठेवा. चला, त्यानंतर बघा सामाजिक मानसशास्त्र. आता सामाजिक मानसशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे, तर सामाजिक मानसशास्त्र म्हटल्यावर शेवटी काय आला, तर या ठिकाणी समाज आला, बरोबर ना. मग समाजामध्ये काय आला, व्यक्तीच्या श्रद्धा, आचार, विचार, समजुती, जीवनमूल्ये, ह्या सगळ्या बाबी समाजाशी निगडीत आहेत, बरोबर ना. म्हणून याला काय म्हणतो आपण, सामाजिक मानसशास्त्राशी निगडीत असलेल्या बाबी कोणत्या, असा जर प्रश्न आला तर श्रद्धा, आचार, विचार, समजुती आणि जीवनमूल्ये यापैकी तुम्हाला उत्तर देता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पहा, या ठिकाणी व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. आता बघा, या ठिकाणी आपण जसं की तुलनात्मक मानसशास्त्र आता शिकला होता, बरोबर ना. मग तुलनात्मक मानसशास्त्रामध्ये काय सांगितलं होतं आपण, प्रौढ आणि बालक यांची वेगवेगळे गट केले होते, बरोबर ना, यांची तुलना केली होती. मग आता व्यक्तिभेद, जितक्या व्यक्ती तितक्या काय असणार आहेत, प्रवृत्ती असणार आहेत. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी, वागणूक आणि त्यांचे सगळे हालचाली ह्या काय असतात, वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार पटतील किंवा प्रत्येकाच्या विचाराशी निगडीत होईलच असं नाही. म्हणून आपण म्हणतो समाजामध्ये सुद्धा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एखाद्याच गोष्टीबद्दल विविध मतभेद असू शकतात. म्हणून या ठिकाणी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती यालाच म्हटलं आहे व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. म्हणजे समजा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक बाजूने पाहत असेल तर दुसरा नकारात्मक बाजूने पाहू शकतो, किंवा एखादा कोणी व्यक्ती जनरल फक्त पाहणे म्हणजे पाहणे त्या गोष्टीकडे कोणत्याही दृष्टिकोनातून पाहत नसेल, म्हणजे तो सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही. म्हणजे या ठिकाणी काय होतं, प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या मनानुसार काम होते. म्हणून या ठिकाणी व्यक्तिभेदाचे मानसशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे, तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. ओके, चला, त्यानंतर आहे मित्रांनो बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्रामध्ये काय येते, तर बालकांच्या शारीरिक विकासाचे टप्पे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, हे आपण पुन्हा समोर गेल्यावर नंतर डिटेल्समध्ये पाहणार आहोत काय आहे तर. पण आधी आपल्याला मानसशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती समजून घ्यायची आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघत आहोत. आता बघा, बालकांच्या शारीरिक विकासाचे टप्पे म्हणजे जन्मपूर्व अवस्था, जन्मानंतरची अवस्था, बरोबर ना. मग बाल्यावस्था, पूर्व बाल्यावस्था, शैशवावस्था,
कुमारावस्था, किशोरावस्था अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत, बरोबर ना. तर त्या अवस्थांचा या ठिकाणी अभ्यास करायचा असतो. बघा, बालकांच्या शारीरिक विकासाचे टप्पे झाले, त्यानंतर बालकांचा होणारा बौद्धिक विकास. मग जसा बालक मोठा मोठा होत जातो तसा त्याच्या बुद्धीचा विकास होतो, त्याच्या भावनांचा विकास होतो. त्यानंतर क्रियाकलाप म्हणजे तो हळूहळू एक एक ॲक्टिव्हिटी शिकत जातो. त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये अचूकता निर्माण होते आणि एक अशी कंडिशन येते की ज्याला आपण कौशल्यही म्हणतो. त्यानंतर क्रिया प्रतिक्रियांचे स्वरूप म्हणजे ॲक्शन रिॲक्शनचे स्वरूप त्यांचे. त्यानंतर बालकाच्या विकासावर पडणारी नैतिक व सामाजिक छाप म्हणजेच बालकावर आपण कोणकोणत्या चांगल्या मूल्यांची रुजवणूक केलून किंवा समाजामधून बालकावर कोणत्या गोष्टीचा इफेक्ट चांगला पडला की वाईट पडला, या सर्व गोष्टी या बालमानसशास्त्रामध्ये येत असतात. ठीक आहे. त्यानंतरचा प्राणी मानसशास्त्र म्हणजे काय, तर अगदी सोपं आहे मित्रांनो. बघा, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे प्राणी मानसशास्त्र. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट अत्यंत महत्त्वाचा आहे आता मित्रांनो, याला स्किप करू नका. आणि मी तुम्हाला शेवटी या ठिकाणी जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो तुम्ही सहजरित्या मोफत या बालमानसशास्त्राची PDF तुम्ही सहजरित्या हस्तगत करू शकता, तुम्हाला सहज मिळून जाईल. पण त्याआधी व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि याला अजिबात स्किप करू नका. बघा, यामध्ये काय दिलेलं आहे तर शैक्षणिक मानसशास्त्र. आता शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय तर मित्रांनो, शैक्षणिक मानसशास्त्र आपण सहज म्हणतो की शिक्षणासंबंधित मानसशास्त्र. आता यामध्ये बघा, पहिला मुद्दा सांगितलेला आहे शैक्षणिक मानसशास्त्राचा, शिक्षकाने अध्यापन मानसशास्त्राला धरून करावे किंवा शिक्षकाचे अध्यापन हे मानसशास्त्राला धरून असावे, बरोबर ना. नाही तर शिक्षकाने काय असेल की मुलांचा स्तर असेल कमी आणि जास्त स्तरावरील त्यांना जर अध्ययन अनुभूती देत असतील तर ते अध्यापन योग्य होणार नाही, बरोबर ना. असं कोणी म्हटलं आहे तर फ्रॉबेल, हर्बार्ट आणि पेस्टॉलॉजी या 3 शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की शिक्षकाचे जे अध्यापन आहे ते मानसशास्त्राला धरून म्हणजे मानसशास्त्राशी निगडीतच असावे, असं फ्रॉबेल, हर्बार्ट आणि पेस्टॉलॉजी यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना होय. आता अध्ययन म्हणजे काय तर शिकणे, मग अध्ययन म्हणजे शिकणे होते. आता शिकण्याची जी प्रक्रिया आहे ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती. आता जोपर्यंत शिक्षण येणार नाही तोपर्यंत शैक्षणिक मानसशास्त्र येईल का, नाही. म्हणून शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती म्हणजे जो सेंटर पॉईंट आहे तो आहे अध्ययन. अध्ययन प्रक्रिया म्हणजेच शिकणे, म्हणून याला या ठिकाणी अध्ययनाला शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना असं म्हटलेलं आहे. तुम्हाला विचारू शकते की शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक, विद्यार्थी, गरज काही तरी असे ऑप्शन देऊ शकते आणि अध्ययन असे वेगवेगळे पर्याय राहू शकतात. त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर अध्ययन आहे. ओके, चला त्यानंतर काय सांगितलं आहे तर पुढचा या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्राबद्दल सांगितलं आहे, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा. आता अध्ययन अध्यापन म्हणजे शिक्षणच झालं, बरोबर का नाही. म्हणजे टीचिंग अँड लर्निंग ह्या दोन्हीची जी प्रोसेस होते त्यामधून एक शिक्षण घडत असते, बरोबर ना. मग अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, असं C.E. स्किनर यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे तर C.E. स्किनर. आता मित्रांनो बघा, या ठिकाणी एक B.F. स्किनर म्हणून आहेत शास्त्रज्ञ, ते नाही, हे C.E. स्किनर आहेत. अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, हे म्हणणं कोणाचं आहे तर C.E. स्किनर यांचं म्हणणं आहे. आणि शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असे कोणी म्हटलं तर फ्रॉबेल, हर्बार्ट आणि पेस्टॉलॉजी या 3 शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला पुढचा आहे शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा. बघा, आता शब्द कठीण आहेत थोडे. शिकणाऱ्याच्या वर्तनाचा, आता शिकणारा कोण, या ठिकाणी शिकणारा कोण होणार आहे तर मित्रांनो शिकणारा म्हणजे अध्ययनार्थी, बालक, विद्यार्थी आपण असं म्हणू शकतो. आता बालकाच्या वर्तनाचा, मग आता त्या
शिकणारा जो विद्यार्थी किंवा बालक आहे त्याचा वर्तन, त्याच्या वर्तनाचा व त्याच्या वर्तनाच्या मुळाशी, मग त्याचे जे काही वर्तन आहे, त्याच्या जे ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्या मुळाशी नेमकी काय प्रेरणा आहे, शिक्षण घेण्यामागे त्याची ते बिहेवियर करण्यामागे नेमकी कोणती प्रेरणा आहे, त्याची काय जागृती आहे, याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, असं C.H. जडज यांचं म्हणणं आहे. बघा आता ही व्याख्या व्यवस्थितरित्या आपण वाचून घेऊया. शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, अशी व्याख्या शैक्षणिक मानसशास्त्राची C.H. जड यांनी केलेली आहे. आता काही पुस्तकांमध्ये C.H. जडज असं नाव लिहिलेलं आहे, काही ठिकाणी जड असं लिहिलेलं आहे. ओके, चला त्यानंतर काय म्हणत आहे, जे शास्त्र मान्यता पावलेल्या तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते. बघा एक एक व्याख्या समजून घेऊया आपण. जे शास्त्र मान्यता पावलेल्या, आता मान्यता पावलेल्या म्हणजे त्यांना या ठिकाणी का म्हणून पेटंट मिळालेल्या, बरोबर ना, म्हणजे ते युनिव्हर्सल आपण म्हणू, ठीक आहे. मग मान्यता पावलेल्या तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा, म्हणजे शैक्षणिक समस्या म्हणजे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये ज्या काही समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी ज्या आपण तत्वांचा, नियमांचा पालन करून आपण ते सोडवतो, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. आता बघा, शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय, असं म्हटलं आहे ग्रुथी आणि पॉवर्स यांनी. काय म्हटलं आहे ग्रुथी आणि पॉवर्स यांनी? तर जे शास्त्र मान्यता पावलेल्या तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय, असं या ठिकाणी ग्रुथी आणि पॉवर्स यांचं म्हणणं आहे. चला त्यानंतरचा बघा, या ठिकाणी काही महत्त्वाचं आहे. एज्युकेशन हा शब्द लॅटिन भाषेतील आहे. आता मगाशी आपण पाहिला होता सायकॉलॉजी, बरोबर ना. सायकॉलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे तर ग्रीक भाषेतील आहे. आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण, तर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे तर लॅटिन भाषेतील आहे, एज्युकेशन. दुसरा मुद्दा आहे, वर्तन हा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शास्त्रामधील समान घटक आहे. काय आहे तर वर्तन हा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शास्त्रामधील समान घटक. आता बघा, मानसशास्त्रामध्ये बघा, मानसशास्त्र आल्यानंतर मानवी मन, प्रेरणा, आत्मा ह्या सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर ना. मग मानसशास्त्र म्हटल्याबरोबर माणसाच्या ॲक्टिव्हिटीचं शास्त्र किंवा त्यांच्या मनाचे शास्त्र, आत्म्याचे शास्त्र, अशा बऱ्याच शास्त्रज्ञांनी व्याख्या सांगल्या. आता त्यामध्ये सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्यांचा केंद्रबिंदू असतो, काय असतो तर वर्तनावरून त्याच्या सगळ्या हालचाली लक्षात येतात, बरोबर ना. किंवा शिक्षणशास्त्र यामध्ये सुद्धा आता शैक्षणिक बाबी आल्या, मग अध्ययन अध्यापन जर होणार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हालचाल होणे गरजेचे आहे. हालचाल होणे म्हणजेच वर्तन होणे गरजेचं आहे. म्हणून वर्तन हा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शाखांमधील किंवा दोन्ही शास्त्रांमधील समान घटक आहे. म्हणजे समान घटक, कॉमन घटक कोणता असेल तर वर्तन, ठीक आहे. त्यानंतर व्यक्तिवर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वर्तन लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते, असं म्हटलं आहे. बघा आता व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास कोण करते तर मानसशास्त्र. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की व्यक्तीच्या ज्या काही वर्तन आहेत, व्यक्तीच्या घडामोडी आहेत, हालचाली आहेत, त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तो कसा वागतो, कसा काय करतो, कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणारी शाखा किंवा कोण अभ्यास करते तर मानसशास्त्र करते. पण त्याचे जे वर्तन आहे त्या वर्तनाला अचूक आणि योग्य दिशा किंवा वळण लावण्याचं काम कोण करत असेल तर शिक्षणशास्त्र करते. कारण शिक्षणशास्त्र हे त्यापेक्षाही अधिक शास्त्रशुद्ध आहे आणि तर्कशुद्ध आहे. म्हणून या ठिकाणी व्यक्तिवर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य दिशा लावण्याचं काम कोण करते तर शिक्षणशास्त्र करत असते. चला पुढचं बघून घेऊया. बघा आता शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. आतापर्यंत आपण पाहिला मानसशास्त्राच्या विविध शाखांबद्दल पाहिलेलं आहे. आता बघूया आपण शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्ये. या ठिकाणी बघा तुम्हाला शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्ये दिसत आहेत. बघा शिक्षण प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण बघूया, आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत तर या मुद्द्यांच्या आधारे आपण शिक्षण प्रक्रिया समजून घेऊ. नंबर 1
ए दिलेला आहे या ठिकाणी, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. आपण म्हणतो ना, माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो किंवा मरेपर्यंत माणूस शिकू शकतो, शिकतच असतो. माणूस एकेका कृतीमधून काही ना काहीतरी बोध घेत असतो, म्हणजेच तो शिकतो. म्हणजेच शिक्षण ही काय आहे, अखंड चालणारी प्रक्रिया आहे. चला, त्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे, शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. आता बघा, एखादी गोष्ट आपल्याला जर शिकायची असेल किंवा आता लहान मुलाचं जर आपण उदाहरण घेतला, एखाद्या लहान मुलाचा लहान मुलाचा जर गरम वस्तूला हात लागला तर त्याच्या हाताला चटका बसतो. म्हणजे त्याला ॲटोमॅटिक समजते की गरम वस्तूला हात लावला तर आपल्याला भाजते, लाजते, चटका बसतो. म्हणजे तो सहजरित्या त्या मधून शिकला आणि नैसर्गिक शिकला. त्याला कोणी सांगितलं का लाजते म्हणून? नाही. किंवा चटका बसतो असं कोणी सांगितलं का? नाही. किंवा कोणी जाणून चटका बसवला का? नाही. तर स्वतःहून तो त्या कृतीमधून नैसर्गिकरित्या आणि सहज शिकला. म्हणून शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. आता शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. मानसिक प्रक्रिया का आहे? तर मित्रांनो, शिक्षण ही आपल्या मनावर डिपेंड असते, बरोबर ना. मग शिक्षण हे मनावर प्रेरणा, इच्छा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मायने राखतात. त्यामुळे शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. शिक्षण शिकणे म्हणजे डायरेक्ट आपल्या थेट मेंदूशी संपर्क येतो, आपल्या मनाशी, हृदयाशी संबंध येतो. म्हणजे एखादी गोष्ट शिकायची की नाही शिकायची, त्यामधून आपल्याला काय घ्यायचं नाही घ्यायचं हे डायरेक्ट आपल्या मानसिकतेवर डिपेंड करते. म्हणून शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. आता मित्रांनो, माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजातूनच माणूस शिकत असतो. मग मोठ्यांशी कसं बोलावं, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या समाजामधून आपल्याला शिकायला मिळतात. किंवा समाजात वावरताना आपल्याला कसं वागायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाजातून मिळत असतात. म्हणून शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. आता शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे म्हणजे अध्ययनार्थी म्हणू आपण, बरोबर ना. त्यानंतर समाजशील कृती ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. म्हणून शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर शिक्षण औपचारिक आणि अनौपचारिक तसेच सहजपणे दिले जाते. आता औपचारिक शिक्षण म्हणजे काय? तर प्रत्यक्ष वर्गखोलीत बसणे आणि प्रत्यक्ष एका शिक्षकाकडून विद्यार्थ्याला डायरेक्ट शिकवणे हे झाली काय तर औपचारिक. अनौपचारिक म्हणजे काय? तर सहजरित्या शिकणे, बरोबर ना. सहज आणि सहजपणे म्हणजे तर सहज दिलेच आहे, बरोबर ना. अनौपचारिक म्हणजे आपल्याला गरज नसताना आपण एखाद्या ॲक्टिव्हिटीमधून शिकतो, त्याला अनौपचारिक म्हणतो. आणि औपचारिक म्हणजे बाय प्रोसिजर ते नियोजित असतं, त्याला आपण औपचारिक म्हणतो. त्यानंतर बघा, शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, बरोबर आहे. आता शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. आता समजा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जाणून घ्यायची तळमळच नसेल, आपल्या मनामध्ये त्याबद्दल कुतूहल निर्माण झाला नसेल, आपल्याला हे गोष्ट माहीत व्हावी असं जर वाटणारच नसेल, तर या ठिकाणी शिक्षण किंवा अध्ययन होणार आहे का? नाही. म्हणून एक मनातून आलेली प्रेरणा किंवा स्फूर्ती, ज्याला स्वयंस्फूर्ती म्हणजे स्वतःच्या मनातून आलेली प्रेरणा म्हणजे स्वइच्छेनेही शिकता येते. म्हणून या ठिकाणी शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे असे सांगितले आहे. आता शिक्षण प्रक्रियेचे मित्रांनो हे वैशिष्ट्य आहेत, हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या. यावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये एक मोठा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची गरज काय आहे, बरोबर ना. मग आता मित्रांनो, आपण या ठिकाणी TET परीक्षा देणार आहात आणि शिक्षक होणार आहात. मग शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची गरज का आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया. बघा, शिक्षकाला अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक सगळ्या गोष्टींचा विकास साधायचा असतो विद्यार्थ्याचा. मग एखादा विद्यार्थी मागे राहू नये. मग एखादा विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये पुढे असेल तर दुसरा विषय
विद्यार्थी दुसऱ्या विषयात किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे असेल, बरोबर ना. म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा कोणाला साधायचा असतो, तर शिक्षकाला साधायचा असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांमधून उत्तम नागरिक शिक्षक घडवत असतो. आपण म्हणतो ना, उद्याचे भविष्य कोण आहेत, तर आजचे बालक आहेत. आणि बालकांचे किंवा उद्याचे भविष्य हे कोणाच्या हातात आहे, तर शिक्षकांच्या हातात आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांमधून शिक्षक काय करतात, उत्तम नागरिक घडवत असतात. त्यासाठी अभ्यासक्रम तसा तयार केलेला असतो, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, त्यानंतर परिसर, प्रशिक्षण, ह्या संपूर्ण गोष्टीच्या संबंधी मानसशास्त्र मार्गदर्शन करत असते. आणि अध्यापन अधिक परिणामकारक होण्यासाठी शिक्षकाला पदोपदी म्हणजे पावलोपावली नेहमी वारंवार मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज आहे. ह्या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून आपण मित्रांनो आज मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती याबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ठळक मुद्द्यांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल आणि ही माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.